पंतप्रधान मोदी नवी मुंबईत दाखल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होणार। मोदींच्या हस्ते आज मुंबई मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याचंही उद्घाटन। नवी मुंबई विमानतळामुळे व्यापार आणि कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार। लोकांसाठी जीवन सुलभता वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध। मुंबईतील विकास कामांच्या उद्घाटनाआधी मोदींचं ट्विट। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर आजपासून भारत दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी आणि स्टारमर यांची मुंबईत व्यापाराबाबत चर्चा होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये उंडण गावातल्या शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीची नोटीस। एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान, दुसरीकडे बँकांची नोटीस। एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस कर्जवसुली होणार नाही असं सांगतायत, मग शेतकऱ्यांना नोटीस कोण पाठवतंय? सुप्रिया सुळेंचा सवाल। सोलापूर छत्रपती संभाजीनगर सह राज्यभरात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम तात्काळ जमा करा अशी मागणी। केंद्राच्या मदतीपेक्षा 10,000 रुपये जास्त देणार। विरोधकांनी पॅकेजचा तुलनात्मक अभ्यास करावा। शंभूराज देसाईंची विरोधकांवर टीका। राज्य सरकारचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीचं पॅकेज फसवं। सरकारनं विम्याचे निकष शिथिल करावे। अंबादास दानवे यांची मागणी। शिवसेना पक्ष चिन्हावर 12 नोव्हेंबरला पुढील सुनावणी। वकिलांच्या मागणीनंतर कोर्टाकडून पुढील तारीख। सेना पक्ष चिन्हावर 12 ते 14 नोव्हेंबरला सुनावणी होईल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करतील, असीम सरोदे यांची माहिती। खटला शिवसेना विरुद्ध अमित शहा असा आहे, त्यामुळे अमित शहा काय यंत्रणा वापरतात हे पाहावं लागेल। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी संदर्भात संजय राऊतांचं वक्तव्य। बाळासाहेबांचा वारसा शिंदेंकडेच आणि खरा वारस एकनाथ शिंदे जनतेनंच ठरवले। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते। राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत अजित पवारांची भुजबळांसमोरच नाराजी, सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या। राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवारांचा सूर। जरांगेंकडून राहुल गांधींचा दिल्लीचा लाल्या असा उल्लेख, तर जरांगेंची बुद्धी तशीच वृत्ती। जरांगे लहान वयातील बाल्या। राहुल गांधींच्या टीकेवरून विजय वडेट्टीवारांचं जरांगेंवर टीकास्त्र। अजित पवारांनी साप पाळलेत। मराठ्यांविरोधात त्यांच्या पक्षाचे नेते काम करतात। मनोज जरांगेंचा हल्लाबोल, तर भुजबळांवर खूप वाईट दिवस येणार असल्याचंही वक्तव्य। कफ सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूचं सत्र सुरूच। मध्य प्रदेशातील आणखी 3 बालकांचा नागपुरात मृत्यू। मृत बालकांची संख्या 16वर। मुंबईत ईडीची 8 ठिकाणी छापेमारी। फैजल शेख, अल्फिया शेखच्या ड्रग्ज सिंडिकेटवर कारवाई। ड्रग्ज विक्रीतला पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून फिरवल्याचा संशय। धाराशिवमध्ये बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाज आक्रमक। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळी झाडल्याचं मान्य। माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या चौकशी समितीकडून पोलिसांना क्लीन चिट, सूत्रांची माहिती। सोलापुरातील समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध आल्यानं ठेवीदारांचा गोंधळ। शाखेत ठेवीदार महिलांना अश्रू अनावर। बँक मॅनेजरला घेराव घालत बँक फोडण्याचा ठेवीदारांकडून इशारा। बीड पुन्हा हादरलं। शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण। महिलेची प्रकृती गंभीर। यापूर्वीही आरोपीकडून 3 महिलांना मारहाण।